जय शिवराय सगळ्यांना. तर आज मी आणि प्रतीक्षा चाललो आहे आमच्या काकाच्या मुलाच्या घरी. तर मध्येच एक महालसा मंदिर दिसणार आहे, ते तुम्हाला मी दाखवतो पूर्ण. तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. मंदिर फार मस्त मोठं असं आहे. जर तुम्ही कधी यायचं प्लॅन करत असाल गोव्याला तर तुम्हाला ते नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तर आता आम्ही तिकडं चाललो आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर मध्येच बघा इथं एक पूजाघरचं शॉप लागलेलं आहे, तर ते पण बघायला आलेलो इथं. पण काही घेतलो नाही कारण की ते मार्बलचे आहेत. तर आम्हाला इकडून राईट साईडला वळायचं आहे. स्ट्रेट गेला असता तर मडगावला जातो आहे रोड, आणि हा शॉर्टकट रोड आहे. वेरणावरून तो कुठ्ठाळी इथं जातो आहे. तर तिकडूनच आता आम्ही चाललो आहे. तर नंतर ह्याच्या पुढे गेल्यानंतर वेरणा इंडस्ट्री एरिया लागते, जी गोव्यामधील सर्वात मोठी अशी इंडस्ट्रियल एरिया आहे. तर मित्रांनो, ही आहे गोव्यात सर्वात मोठी इंडस्ट्रियल एरिया, ज्याचं नाव आहे वेरणा इंडस्ट्रीज. तर दाखवतो तुम्हाला, जेवढ्या पण मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या इथंच आहेत सगळ्यात. तर इकडून कंपन्या स्टार्ट झाल्या बघू शकता इथं. तर इथं पार्किंग वगैरे बघू शकता, बाहेरच किती गाड्या वगैरे दिसत आहेत. तर ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कितीतरी भरपूर प्रमाणात असे वर्कर्स आहेत, कामगार आहेत इथं. बाहेरून गावावरून इथं जॉबला भरपूर येणारे आहेत, म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र आणि बाहेरच्या स्टेटमधून पण आहेत इथं भरपूर अशी मुलं. तर समोरच आता एक सर्कल लागणार आहे. हे बघा, इथं बोर्ड पण लावलेला आहे इथं, आणि इथं महालसा मंदिर म्हणून बॅनर आहे, इथं बोर्ड लावलेला आहे. आता इकडून आम्हाला लेफ्टला जायचं आहे. लेफ्टला गेल्यानंतर थोड्याच अंतरावरती हे मंदिर येणार आहे, जे महालसा मंदिर. आता इथं लेफ्ट साईडला ही बघू शकता, ही आहे सिप्ला कंपनी. भरपूर मोठी अशी फार्मा कंपनी आहे ही. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, जास्तीत जास्त औषध गोळ्या ह्या इथूनच सप्लाय होतात. जर तुम्ही इकडे वेरणा साईडला आला असाल तर नक्कीच इथं मंदिराला व्हिजिट करा. तर इथं बघू शकता, हे आहे महालसा मंदिर. किती मोठं दिसत आहे बघा. तर फायनली आम्ही पोचलो आहे आता इथं. तर चला तर मग आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. तर इथं बाईक वगैरे लावून झालेली आहे माझी. तर चला तर मग लगेच आता आतमध्ये एंट्री करूयात. तर बघू शकता किती शांत असं वातावरण आहे, आणि पार्किंगसाठी एरिया पण भरपूर मोठा आहे बाहेरच. आणि इथं पण बघू शकता, हा 4 व्हीलर लावण्यासाठी जागा आहे. तर आता मग लगेचच आतमध्ये जाऊया आता. तर समोरच इथं नळ आहे, म्हणजे पाय धुण्यासाठी. बाहेरून कोण लोक येत असेल, भाविक भक्त वगैरे, तर त्यांना पाय धुण्यासाठी इथं बाहेरच समोरच नळ आहे. आणि इथं पाय धुवून झाल्यानंतरच आतमध्ये एंट्री करायचं. तर इथं बघू शकता, आतमध्ये बघू शकता किती मोठा असा प्लेस आहे, भरपूर मोठी अशी जागा आहे. आणि मंदिराचं तुम्ही बघू शकता, हे डबा किती भरपूर मोठं असं मंदिर आहे, महालसा मंदिर. तर आतमध्ये काही मोबाईल अलाउड नाही, व्हिडिओ वगैरे शूटिंग करण्यासाठी, फोटो वगैरे काढण्यासाठी. तर बाहेरूनच तुम्हाला दाखवत आहे. तर कधी आला तर तुम्ही नक्कीच इथं व्हिजिट करा. तर हा आहे मेन दरवाजा, जो आतमध्ये जाण्यासाठी आहे. आणि आतमध्ये भरपूर अशी शांतता असते, आणि स्वच्छता पण भरपूर असते. तर आता आम्ही मंदिरमधून बाहेर आलेलो आहे, आणि मंदिरामध्ये कॅमेरा यूज करणे अलाउड नाही, त्यासाठीच मी इथं आतमधलं शूटिंग वगैरे केलेलं नाही आहे. तर बघू शकता किती मोठं मंदिर आहे, एरिया पण भरपूर मोठी आहे. तर इथं आहे प्रतीक्षा. तर इथं बघू शकता, भरपूर जागा आहे मंदिरचा, मोठा असा प्लेस आहे. आणि तुम्ही ह्या साईडला आला असेल तर नक्कीच ह्या मंदिरला व्हिजिट करा. तुम्हाला भरपूर आवडणार मंदिर.
तर इथे बघू शकता टोटल हे मंदिर जे आहे ते तुम्हाला आता दाखवत आहे मी. पूर्ण एरिया आहे ही मंदिरची. तर बघू शकता किती मस्त आणि मोठं मंदिर आहे आणि इथं वरती बघू शकता बेलसारखं आहे हे, म्हणजेच घंटा. मंदिरचा जो घंटा असते तसा आकार आहे वरती. तर अजून भरपूर मोठी एरिया आहे, म्हणजेच असं त्या साईडला पण आहे बघा. हे बघा इथं बघू शकता अजून पण आहे. एवढं कॅप्चर पण होत नाही, एवढं मोठं मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं मंदिर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथं कोण कोण व्हिजिट केलं आहे हे पण आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्ही ह्या वास्कोर साईडला पण सुद्धा आला तर इथूनच जवळच असं आहे मंदिर. जास्त काय दूर नाही, मेन हायवेपासून एक 5 मिनटं अंतरावरतीच आहे मंदिर. तर तुम्ही इथं नक्कीच भेट द्या. आणि जर कोण गोव्यामध्ये यायचं प्लॅन करत असेल तर त्याने पण इथं येऊ शकता. तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर आता आम्हाला पण भाऊच्या रूमवरती जायचं आहे, त्यासाठी आलेलो आम्ही इथं. आणि म्हटलं की मध्येच मंदिर लागतं आहे तर तुम्हाला पण दाखवायचं म्हणून हा व्लॉग खास तुमच्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला तर मग बाय बाय.